मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त आहे. अशीच घटना बीड जिल्ह्यातील परळीतही घडली होती. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा खून होऊन काही महिने उलटले आहेत, परंतु त्यांची पोलीस चौकशी न झाल्याने काही संदर्भ पुढे आलेले नाहीत. हेच ध्यानात घेऊन भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी आवाज उठवला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बीड पोलिसांना तत्काळ चौकशीचे आदेश द्यावेत अशी विनंती केली. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशनानुसार बीड पोलिसांनी परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय मित्राची कसून चौकशी सुरू केली आहे. महादेव मुंडे यांचा खून प्लांटिंगचा व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार वाल्मिक कराडचा जवळचा मित्र श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याची 1.5 तास विशेष पोलीस पथकाकडून चौकशी झाल्याचे समोर आले आहे. महादेव मुंडे यांच्याकडून प्लॉटचा व्यवहार भावड्या उर्फ श्रीकृष्ण कराड यांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडचा काही संबंध आहे का, हे तपासले जात आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडची चौकशी केली आहे. आतापर्यंत विशेष पथकाकडून महादेव मुंडे खून प्रकरणात 15 मुख्य संशयितांची चौकशी झाली आहे. श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड परळी नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती आहेत. भावड्या कराड हे परळीतील बडे प्रस्थ आहे. श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड काही वर्षापासून राजकारणात आहेत. परळी राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. वाल्मिक कराडचा जवळचा सहकारी म्हणूनही त्याची ओळख आहे. परळी परिषदेचे पाणीपुरवठा सभापती त्यांनी भूषवले आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करणारा कट्टर पदाधिकारी आहे. परळीतील छोटा व्यापारी महादेव मुंडे यांचा गेल्या 16 महिन्यापूर्वी खून झाला, परंतु अजूनही त्यांचे मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. जमिनीच्या व्यवहारातून त्यांची हत्या झाल्याचे सांगण्यात येते. भाजप आमदार सुरेश धस यांनी आवाज उठविल्यानंतर पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी नुकतेच उपोषण केले. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. हत्येला 16 महिने उलटूनही मारेकरी मोकाटच असल्याने कुटुंबीय न्यायापासून वंचित आहेत. मित्रांनो, ही न्यूज गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.